केलेली आहे, वरळीमध्ये आलेला आहे. काय सांगाल, चष्माची मोफत चष्मा वाटप होते, कोणाला आता चष्म्याची गरज आहे, काय वाटतंय राजकारणात? अरे बाबा, फक्त राजकारणाच्या डोळ्यांनी बघू नका, सामाजिक दृष्टिकोनातून पण बघा. इथं हे चष्मा शिबिर आहे, त्याच्यामध्ये मोफत तपासणी केली जाते, मोतीबिंदू तपासणी करून ऑपरेशन केलं जातं कॅटरॅक्टचं, आणि मोफत चष्मे देखील चांगल्या क्वालिटीचे इथं दिले जातात. आता त्यामुळे हजारो आपल्या ज्यांना चष्म्यांची गरज आहे त्यांना सगळ्यांना परवडत नाही चष्मे घेणं, मग त्यांना मोफत देण्याचं काम खासदार मिलिंद देवरा करतायत. आज त्यांचे वडील मुरली देवराजी यांची जयंती आणि त्या जयंतीचं औचित्य साधून आज हा प्रोग्राम त्यांनी केला. 92व हे चष्मा शिबिर आहे. खरं म्हणजे शिवसेना, बाळासाहेबांचे विचार, 80% समाजकारण, 20% राजकारण, हे आम्ही मूलमंत्र जपण्याचं काम करतो आणि तेच काम मिलिंद देवरा करतायत. याचा मला आनंद आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो. मी इथल्या आपल्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, नगरसेवकांचं अभिनंदन करतो. अतिशय चांगला कॅम्प या ठिकाणी ऑर्गनाईज केलेला आहे आणि हजारो लोक याचं बेनिफिट घेत आहेत. त्यामुळे मला समाधानही आहे की शिवसेनेच्या माध्यमातून आरोग्य शिबिर असेल, चष्मा शिबिर असेल, मुलांची हार्ट सर्जरी असेल, असे अनेक शिवसेना वैद्यकीय कक्ष जो आहे बाळासाहेबांच्या नावाचा, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आहे, अशा माध्यमातून राज्यभरात हजारो कॅम्प आपण लावले. लाखो लोकांना त्याचा दिलासा दिला. शेकडो ॲम्ब्युलन्सचं वाटप केलं. त्यामुळे शिवसेना हे फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही, तर निवडणुका असू द्या नसू द्या, शिवसेनेचं काम वर्षाच्या 12 महिने चालू असतं. आता कोणाला राजकीय चष्म्याची गरज आहे ते तुम्हाला जास्ती माहीत आहे, कारण त्यांना सगळ्यांना कावीळ झाल्यानंतर पिवळं दिसतं. त्यामुळे अशा लोकांना चष्मे द्यायला पाहिजे, तेही चष्मे देऊ. आणि महाविकास आघाडी मध्ये बिघाडी होण्याची चिन्ह दिसायला मिळतात. संजय राऊतांनी नारा दिलाय की आम्ही आता एकटे लढू. दुसरीकडे काँग्रेस म्हणते की आम्हाला विश्वासात घेऊन सगळं म्हटलं पाहिजे. कुठेतरी बिघाडी दिसून येते. मी एकच सांगतो, त्याच्यामध्ये फक्त ते स्वार्थासाठी एकत्र आले होते. लोकसभेच्या निवडणुकांमध्ये फेक नॅरेटिव्ह पसरवून लोकांची दिशाभूल करून मतं घेतली आणि मतं मिळाल्यानंतर ज्यांनी मतदान केलं आहे त्यांच्यात पाठीत खंजीर खुपसला. मग त्या लोकांनी विधानसभेमध्ये त्यांना जागा दाखवली. 2.5 वर्षामध्ये महायुती सरकारला मी मुख्यमंत्री असताना मला फक्त रोज शिव्या, आरोप याशिवाय दुसरं काही दिलं नाही. देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते, त्यांच्यावर आरोप एवढ्या खालच्या थरावरचे केले की जेलमध्ये टाकण्याचं कारस्थान केलं. तू तर राहशील नाही तर मी तर राहीन म्हटलं, आणि काय काय म्हटलं अजून ते मी बोलू शकत नाही असे शब्द वापरले. आता आपण पाहतोय काय बदल झालेला आहे, काय जादू झालेली आहे. आणि मी म्हणेन सरडे रंग बदलतात, पण एवढ्या फास्ट वेगाने रंग बदलणारे मी पाहिले नाही. त्यांच्याकडे सत्ता होती, मुख्यमंत्री पद होतं, सगळं होतं, खासदार होते, आमदार होते, आणि मग हे वरळीकर का वंचित राहिले हा प्रश्न वरळीकर जनता त्यांना विचारल्याशिवाय राहणार नाही. आणि आता गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून संपूर्ण मुंबईमध्ये, आता गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून संपूर्ण मुंबईत परवडणारी घरं, परवडणारी रेंटल घरं, त्यामध्ये वर्किंग वुमनसाठी घरं, मुलं जी शिकायला येतात त्यांच्यासाठी हॉस्टेल, आणि सिनियर सिटीजनसाठी देखील घरं, आणि गिरणी कामगारांसाठी घरं, पोलिसांसाठी घरं, हा आमचा अजेंडा आहे. आणि त्यामध्ये परवडणारी घरं देण्याचं काम आम्ही करू. आणि यामध्ये आमूलाग्र बदल कायद्यामध्ये करावा लागेल.
निश्चितपणे आमचा अजेंडा आहे सर्वसामान्य माणसाला घर. जसं प्रधानमंत्री मोदी साहेबांनी PMY सुरू केला, पंतप्रधान आवास योजना, लाखो लोकांना करोडो लोकांना देशातल्या घरं दिली, तसंच महाराष्ट्रामध्ये देखील या ठिकाणी जो मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेला आहे, कुणामुळे फेकला गेला आहे हे सगळ्यांना माहीत आहे. कुणामुळे त्याला घर सोडून नाला सोपारा वसईला जावं लागलं, बदलापूरला जावं लागलं हे सगळ्यांना माहीत आहे. पण मी त्याच्यात जाऊ इच्छित नाही. आम्ही एवढंच आहे की या सर्वांना मुंबईकर जे बाहेर गेले त्या मुंबईकरांना पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं काम राज्य सरकार करेल आणि मुंबईकरांना दिलासा देईल. बीड प्रकरणामध्ये शरद पवारांचं वक्तव्य समोर आलेलं आहे. शरद पवार म्हणतात शरद पवार म्हणतात बीड प्रकरणामध्ये सर्वस्वी दोष देवेंद्र फडणवीसांवर देणं योग्य नाही. बरोबर आहे. शरद पवार साहेब मोठे नेते आहेत आणि त्यांनी अनेक मोठी पदं भूषवली आहेत. त्यामुळे ते बोलताना विचारपूर्वक बोलतात आणि म्हणून हे जे बीड प्रकरण आहे त्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी SIT CID चौकशी लावलेली आहे. आरोपींवर मोका लावलेला आहे. आरोपींना अटक झालेली आहे. त्यामध्ये मी सांगतो की संतोष देशमुख प्रकरण अतिशय निर्गुण प्रकरण आहे. त्याचा खून अतिशय दुर्दैवीपणे केलेला आहे, अतिशय निर्गुणपणे केलेला आहे आणि अशा लोकांना चुकीला माफी नाही. त्यांना कुणालाही क्षमा केली जाणार नाही, कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. या खून प्रकरणामध्ये जे लोक संबंधित आहेत त्या एकालाही सोडलं जाणार नाही. यांना फासावर लटकवेपर्यंत सरकार कोर्टामध्ये बाजू लावून धरेल. फास्ट ट्रॅकवर ही केस चालेल आणि यामध्ये विशेष वकील नेमलेले आहेत. जे करायचं आहे त्या बाबतीमध्ये सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी पावलं उचललेली आहेत. या बाबतीमध्ये सरकार पूर्णपणे गंभीर आहे आणि संतोष देशमुख याला न्याय मिळेपर्यंत आणि आरोपी फासावर लटकेपर्यंत सरकार पूर्णपणे त्यांच्या पाठीशी राहील. त्यांच्या कुटुंबियांच्या मागे सरकार पूर्ण ताकदीने उभा आहे. मोक्कांतर्गत कारवाई करावी अशी मागणी राज्याच्या सरपंचांनी केली. बिलकुल मोक्का असेल, जे काही संघटित गुन्हेगारी असेल या बाबतीमध्ये कुणालाही सोडलं जाणार नाही आणि कुणीही याच्यातून वाचणार नाही. तो कितीही मोठा असला तरी, त्याचे कुठेही लागे बांधे असले तरी. उद्धव ठाकरे यांना अध्यक्षपदावरती यांनी कालच एका कार्यक्रमात सांगितलं यांच्या स्मारकाबद्दल अध्यक्षपदाबद्दल की उद्धव ठाकरे यांना जायचा अधिकार नाहीये. ही मागणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांना देखील सांगणार आहे. काय सांगाल? खरं म्हणजे रामदास भाई बरोबर बोलले. कारण ज्यांनी वक्तव्य केलं की ज्या बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले त्यांना या कार्यक्रमाला बोलवणार नाही. अरे कार्यक्रम कुणाचा आहे? स्मारक बाळासाहेबांचं कोण बांधतंय? आम्ही सरकार बांधतोय. कुणाच्या मालकीचं ते स्मारक नाही. ही लोकांची प्रॉपर्टी आहे. बाळासाहेब हे लोकांच्यातले नेतृत्व आहेत, लोकाभिमुख नेते होते आणि म्हणून ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले ते तर लागू कोणाला होतं? 2019ला बाळासाहेबांचे विचार कोणी सोडले? कोण काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलं? कोण स्वतःच्या स्वार्थासाठी मुख्यमंत्री पदासाठी आपल्या बाळासाहेबांचे विचार कोणी सोडले? त्यामुळे त्यांना हे बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.